प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स याची मेन खासियतच ही आहे की ताजं, ऑथेंटिक आणि केमिकल फ्री. मी अशा एका पॉइंटला निर्णय घेतला की आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेक घेतला तो यासाठी की बिकॉज आय वॉन्टेड टू पॉज अँड रिफ्लेक्ट. पण जेव्हा मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पाय ठेवायचं ठरवलं तो देखील माझ्यासाठी त्यावेळेला खूप मोठा निर्णय होता. मार्केटिंग फील्डमध्ये काम करत होते आणि व्यवसाय करायचा तर काय फील्डमध्ये करावा, तर मला असं वाटलं आपण शेतीशीच निगडीत काहीतरी केलं तर. असे काही अनुभव आलेत की जिथे आई वडिलांचं नाव राखणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे, प्रेशराईज न होता काही निर्णय घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं ना, समाजाची भीती वगैरे असं मला काही तेव्हा वाटलं नाही. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या आईवडिलांचं मत सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि या निर्णयामध्ये ते माझ्या पाठीशी भक्कम उभे होते की तू कर, तुझ्या मनात आहे तर तू कर. कारण का जरी ते बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नसले तरी ते माझ्यासाठी माझे मेंटर आहेत, माझ्यासाठी एक बेंचमार्क असतो ना. आय थिंक प्रत्येक मुलीसाठी त्यांचे वडील एक स्थान असतं. प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स याची खासियत काय? कारण का मी जेव्हा साईटवर जाते मला प्रचंड प्रोडक्ट्स दिसतात. मी म्हणेन आपलं गाईचं तूप, कारण ते बाय ऑर्डर केलं जातं. ते करून ठेवलंय 10 किलो आणि पुढे क्लायंट्सला देतो असं होत नाही की ऑर्डर येते तेव्हा तूप केलं जातं. सो ते इतकं फ्रेश असतं. फुलराणी आणि श्यामची आई चित्रपटात तुम्ही झळकलात, ते काय होतं म्हणजे तो एक डिसिजन कॉन्शियसली घेतलेला होता की आता चला इथे हे सगळं आता सेट आहे माझं, ते कसं झालं हे सगळं आणि काय गंमत आहे यामागे? फुलराणी आणि श्यामची आईच्या वेळी ना तर काही 2 रोल्स होते छोटेसे, तर मला विचारलं गेलं तू करशील का, आणि मी हो म्हटलं. इतकंच झालं खरं तर. म्हणजे असं काही फार की अरे आपण आता ऍक्टिंग करून बघूया असं काहीच नव्हतं. तुमच्यासाठी टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे किंवा टीमवर्क तुमच्यासाठी काय? आय डोंट थिंक यू कॅन फंक्शन और ग्रो विदाउट अ टीम. आज निरगुडकर फार्म्स, प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स हे ट्रान्झिशन जरी झालं तरी सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत आज 6 वर्ष होत आली, आम्ही एकही रुपया ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रिंट ॲडव्हर्टायझिंग किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंगवर खर्च केलेला नाही. एकदा असं झालं की टेम्पो आमचा येत होता आणि तेव्हा प्रचंड चेकिंग व्हायचं. तिथे कुठेतरी 5-6 गाड्या सोडून एक ट्रकमध्ये काहीतरी स्मगलिंगचं सामान, काहीतरी आय थिंक ड्रग्ज का काय तरी त्याच्यामध्ये सापडल्यामुळे ते अनेक तास आमचं खोळंबलेलं होतं आणि आमच्या भाज्या येत होत्या इकडे डिलिव्हरीसाठी आणि ते सगळ्या वाया गेल्या. नमस्कार, मी अंकिता अशोक, प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा एक संवाद आहे, पॉडकास्ट नाहीये. आणि हा संवाद आहे त्या प्रत्येक जिद्दी मनाचा जिला काहीतरी करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करते. तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. कॉर्पोरेट जगात तब्बल 12 वर्ष काम केल्यानंतर एका सुरक्षित नोकरीचा मोह सोडून स्वतःचा व्यवसाय उभारणं हे धाडस सगळ्यांकडूनच होत नाही. पण डॉक्टर मंजिरी निरगुडकर राव या त्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक आहेत ज्यांनी हा निर्णय घेतला आणि निरगुडकर फार्म्स या नावानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. परंपरेचा स्वाद, आधुनिकतेचं मिश्रण असं त्यांचं ब्रँड प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स आज गुणवत्तेचं प्रतीक बनलंय. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या प्रेरणेबद्दल आणि स्त्री शक्तीबद्दल, जी म्हणते स्वप्न मोठं असावं आणि धैर्य त्यापेक्षा मोठं असावं. स्वागत करूया डॉक्टर मंजिरी निरगुडकर राव यांचं. नमस्कार. किती छान इंट्रोडक्शन केलं संगीता. आज मला मज्जा पिंकवर गप्पा मारायला मिळते, संधी मिळाली आज. खूप छान वाटतंय. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू सो मच. आणि मी जेवढा अभ्यास केला, मी जेवढं मला जमेल तेवढं या आठवड्यात मी रिसर्च केलं आहे. खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे, म्हणजे खूपच. कारण का जेव्हा एखादी स्त्री किंवा जेव्हा एखादी मुलगी काहीतरी नवीन करते, घरच्यांसाठी नोकरी करते, पैसे साठवण्यासाठी नोकरी करते, पण एका पॉईंटला येऊन तो मोह कुठेतरी सोडावासा वाटतो की बस झालं, नको ती सॅलरी, नको तो पगार, कमी पैसे आले तरी चालेल पण मी स्वतःचा बिझनेस करते.
कुठे एक असतं ना, एक शेवटचा हॅमर असतो जो एकदा बसला ना की आपण निर्णय घेतो. तो काय होतं, ते शेवटची किक काय होती की नाही मंजिरी आता बस झालं? व्यवसायाकडे वळणं, नोकरी सोडून व्यवसायाकडे वळणं हा एक मोठा निर्णय होताच, कारण मी एका वेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर होते तेव्हा. पण जेव्हा मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पाय ठेवायचं ठरवलं, तो देखील माझ्यासाठी त्यावेळेला एक खूप मोठा निर्णय होता. अंकिता, मी तेव्हा 21 वर्षांची होते. माझं ग्रॅज्युएशन जस्ट कंप्लीट झालेलं होतं आणि मी जॉब इंटरव्ह्यूज द्यायला लागले. हे फक्त माझ्या मोठ्या भावाला माहिती होतं घरी. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, पुढचं शिक्षण घ्यायचं यात काहीच शंका नव्हती. पण मला त्याच वेळेला जॉबचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आणि काम सुरू करायचं होतं. याला काही कारणं होती. एक म्हणजे मला पुढचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्या स्ट्रीममध्ये करायचं आहे हे ठरवायच्या आधी मला एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता. मला वेगवेगळी कामं करून बघायची होती आणि मग ठरवायचं होतं की आपण काय फील्डमध्ये आपण स्पेशलायझेशन करूया. सो ते एक कारण. आणि दुसरं कारण, अंकिता, मी खरं सांगते की आपण जेव्हा अशा कुटुंबामध्ये जन्माला येतो ना, जिथे आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी खूप काही करून ठेवलेलं असतं, म्हणजे मी पैशात नाही म्हणत, कर्तृत्वाने खूप काही करून ठेवलं असतं ना, तेव्हा आपल्याला ते विचार करणं भाग पडतं की आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचं आहे. सो मला असं वाटतं की तेव्हा कुठेतरी मी ठरवलं की मला आधी जॉब करायचा आहे, मला माझा धडपडायचं आहे, मला माझा अनुभव घ्यायचा आहे आणि मग आपण बघू पुढे कसं काय करिअर सुरू करायचं. सो मी जॉब मला जो मिळाला, इंटरव्ह्यूज देऊन मी एक फायनल केलं, ते मी आईवडिलांना सरप्राईज दिलं. त्यांना माहीत नव्हतं आणि थँकफुली त्यांनी मला असं काही म्हटलं नाही की अरे काय गरज आहे करायची किंवा कशाला आत्ता करतेस हे वगैरे, असं काहीच म्हटलं नाही. त्यांनी मला जे करायचं आहे ते करू दिलं. अर्थात त्यांनी पुढचा माझा काय विचार आहे तो मात्र माझ्याशी बसून ठरवून जाणून घेतला की मला काय प्लॅनिंग आणि हे मी आत्ता का करते. सो मी ही 12 वर्ष या क्षेत्रातली अतिशय एन्जॉय केली. म्हणजे कारण का मी असा कोरी पाटी म्हणतात ना, तसं सुरुवात केली होती. कारण जस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर काय आपल्याला काहीच अनुभव नसतो आणि अनेक डिपार्टमेंट्समध्ये काम केलं, अनेक लोकांबरोबर काम केलं, वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव, वेगवेगळ्या छान प्रोजेक्ट्सवरती काम केलं. थोडंफार आपल्याला माहिती आहे तिकडचं वातावरण, पॉलिटिक्स सगळ्याचा एक आपल्याला अनुभव येतो आणि खूप एन्जॉय केले मी ती 12 वर्ष. आणि त्याच्या पुढे मी सायमल्टेनियसली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग माझं लग्न ठरलं, लग्न झालं आणि एका छान कुटुंबात माझा प्रवेश झाला, राव फॅमिलीमध्ये. आणि सगळं छान चालू होतं, सुरळीत चालू होतं. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो विचार होता की आपण या पुढे काय करणार आहोत, काय करायचं आहे पुढे. आणि मी अशा एका पॉईंटला निर्णय घेतला की आपण ब्रेक घेऊया. आणि ब्रेक घेतला तो यासाठी की बिकॉज आय वॉन्टेड टू पॉज अँड रिफ्लेक्ट. ओके. कारण काय होतं, हे गरजेचं आहे असं मला खूप वाटतं, असा ब्रेक घेऊन विचार करणं. कारण आपण वी आर कॉट इन द रट, आपण आपल्या रुटीनमध्ये अडकलेलो असतो. जॉब, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स फॅमिली, युअर फायनान्शियल रिक्वायरमेंट, सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आपण स्वतःला वेळच देत नाही विचार करायला की आपण आयुष्यामध्ये जे आत्ता करतोय, ज्या स्टेजला आहोत, आपण 100% आपल्याला हे आवडतंय का, आपण जे करतोय त्यातच आपल्याला पुढे जायचं आहे का, किंवा आपण हे एन्जॉय करतोय का, किंवा हेही मी म्हणेन की आपण सर्वार्थाने आपली प्रगती होतीये का, हा सुद्धा विचार आपण करायला आपल्याला वेळच नसतो. त्यामुळे मी ठरवलं की एक ब्रेक घ्यायचा. त्यावेळेला माझा नवरा, अखिल, माझे आई वडील, सासू सासरे सगळ्यांनीच मला त्यावेळेला सपोर्ट केला हा निर्णय. आणि मी तो जो ब्रेक होता माझा, आय थिंक त्या ब्रेकमध्ये कुठेतरी ही व्यवसायाची कल्पना पक्की झाली. पण निरगुडकर फार्म्सच का? म्हणजे एक असतं ना की मला माहिती आहे, प्रेक्षकांना जर सांगायचं असेल की का हेच क्षेत्र का, जसं आपण बरंच विचार करतो की आपण कुठे जायचं आहे, आपण व्यवसाय करायचा तर स्क्रॅचपासून करूयात, किंवा याच्यात माझा हातखंड खूप जास्त आहे, चांगला आहे आणि मी याच्यात जर केलं तर मी 110% देऊ शकते. का निरगुडकर फार्म्स, म्हणजे हा व्यवसाय का निवडला असं? तर मला वाटतं या मागचं
प्रेरणास्थान कुठेतरी माझे आईवडीलच होते. अरे. शेती खरं त्यांनी सुरू केली. म्हणजे मी 6-7 वर्षांची होते तेव्हा त्यांनी शेती ही क्युरिओसिटी म्हणून किंवा कुतूहल म्हणून त्यांनी खरं सुरू केलं. त्यांना करून बघायचं होतं. खरं ते अनेक व्यवसाय त्यांनी केले. एक यशस्वी व्यावसायिक तर दोघंही होतेच, पण सक्सेसफुली. आणि त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये सुद्धा कामं केली. म्हणजे शेती, शिक्षण, मेडिकल फील्ड, फूड इंडस्ट्री, सामाजिक कार्य, अनेक क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी काम केलं. पण शेती हे कुठेतरी त्यांना करून बघायचं होतं. त्यामुळे त्यांनी सुरू केलं आणि ते हळूहळू त्यांचं पॅशन होतं हे मी बघत होते. आय वॉज विटनेस टू ऑल ऑफ दॅट. माझ्या इनफॅक्ट वडिलांनी PhD केली आणि त्यांचा सब्जेक्ट हा इफेक्ट्स ऑफ गायत्री मंत्र ऑन फार्मिंग हा त्यांचा टॉपिक, त्यांचा रिसर्च सब्जेक्ट होता. आणि त्याचे अनेक एक्सपेरिमेंट्स, संशोधन तिथे शेतावरती चालू होतं. आणि हे मी लहान होते फार, पण हे मी जवळून बघत होते. सो अनेक भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, काही प्रकारची फळं, फुलं, असे अनेक तिकडे धान्य, खूप काही तिकडे पिकवण्याचा प्रयत्न चालू होता. काही अटेम्प्ट्स ऑब्व्हियसली फेल झाले नाहीत, कारण प्रत्येक ठिकाणी तीच माती त्याच प्रत्येक पिकाला सूट होईल असं नसतं. त्यामुळे काही सक्सेसफुल झाले, काही फेल झाले. पण हे सगळं मी जवळून बघत होते आणि मला खूप आवडायचं लहानपणीपासून. आईवडिलांबरोबर सुट्टी असली की मी अगदी त्यांच्याबरोबर तिथे जाऊन राहायचे. आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या मुलांना मी गोळा करायचे आणि खेळायचे शेतावर. तासनतास मी आपली पेरणी, नांगरणी, खत, राखण काय करतात ह्याची मला खूप क्युरिओसिटी होती. म्हणजे मी तासनतास तिथे बसलेली असायची की लोक काय करतायत शेतात हे बघत. आणि मला आवडायचं. मला आय थिंक मुळात मला मातीच आवडायची. त्यामुळे कुठेतरी हा व्यवसायाचा विचार जेव्हा मनात आला ना, तेव्हा मला असं वाटलं की आपण शेतीशी निगडीत काही केलं तर असं. कारण काय असं फायनल केलेलं नव्हतं मी की मला परफेक्ट हेच मी करणार आहे. कारण हे 12 वर्षाच्या ह्याच्यात एक वेगळं फील्ड होतं. मी मार्केटिंग फील्डमध्ये काम करत होते आणि व्यवसाय करायचा तर काय फील्डमध्ये करावा. तर मला असं वाटलं आपण शेतीशीच निगडीत काहीतरी केलं तर हा विचार मी माझ्या वडिलांसमोर मांडला. बाबांशी मी बोलताना म्हटलं की बाबा, आपण शेतीमध्ये जे आपल्या पिकतंय त्यापासून मी जर काही उत्पादनं करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय वाटतं. तर ते म्हणाले, अरे खूप छान कल्पना आहे आणि तू जा पुढे, तू कर. मी काही आता ह्याच्यात माझा अनुभव नाही आणि मला आता काही ह्याच्यामध्ये नवीन करायचं नाही आहे, पण तुला करावंसं वाटत असेल तर तू नक्की कर आणि काही लागलं तर मी आहेच आहे. त्यामुळे मला वाटतं मी त्याच्या रिसर्चला मग सुरू केलं की कुठल्या पिकापासून काय करता येईल आपल्याला, काय प्रॉडक्ट्स बनवता येतील आणि त्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट, खर्च, लँड, मॅनपॉवर, अर्थात हे मोठे निर्णय असतात. तुम्ही जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करायचं ते आपल्याला उभं करावं लागतं, एक कॅपिटल उभं करावं लागतं, माणसं उभी करावी लागतात. आणि ह्या सगळ्याचा मग माझा रिसर्च स्टडी सुरू झाला. आणि त्या दरम्यान मी माझ्या भावाशीही बोलले की मला हे बघ असं असं माझ्या मनात आहे ही कल्पना आणि मला वाटतंय की होईल काहीतरी छान याच्यातून. तर त्यांनीही इंटरेस्ट दाखवला आणि मग आम्ही एकत्र काम करूया असं ठरवलं. खूप मस्त. माझ्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही असं सांगितलं की कर्तृत्वाने आपल्या आईवडिलांनी बरंच काही करून ठेवलेलं असतं पैशांपेक्षा. जेव्हा लहानपणापासून शेती हे घरात सुरूच होतं किंवा तो एक काय म्हणतात ते संस्कार झालेले तुमच्यावर शेतीचे, कुठेतरी भीती वाटली किंवा कुठेही अजूनही प्रेशर आहे की त्यांच्या कर्तृत्वाला मी बिझनेस उभं केल्याने कुठेही धक्का लागणार नाही. कारण एक असतं ना की काहीही उभं करताना फॅमिली प्रेशर किंवा त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं नाव आहे. निरगुडकरांची मुलगी आज काहीतरी करते हा एक शिक्का मरेपर्यंत एका मुलीच्या माथी असतोच की ही या व्यक्तीची मुलगी आहे आणि ही करणार तर 100% करणार. अनेक लोक ती मुलगी कशी पडते, ती कशी फेल होते यासाठी वाट बघत असतात, तर काही लोक त्याला मदतही करतात. असे काही हे आलेत, अनुभव आलेत की जिथे आई वडिलांचं नाव राखणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि प्रेशराईज न होता काही निर्णय घेणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं ना, समाजाची भीती वगैरे असं मला काही तेव्हा वाटलं नाही. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या आईवडिलांचं मत सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि या निर्णयामध्ये ते माझ्या पाठीशी भक्कम उभे होते की तू कर, तुझ्या मनात आहे तर तू कर. त्यामुळे मला वाटत नाही की मी ती भीती माझ्या मनात तशी होती. पण ना, मी तुला सांगू खरं की एक
इन्सिक्युरिटी, एक फायनान्शियल इन्सिक्युरिटी म्हणतो ना, ते मात्र नक्की मनात आलं. कारण आपण जेव्हा एक फायनान्शियल फ्रीडम एक्सपिरियन्स केलेलं असतं, अनुभवलेलं असतं की आपण ही रक्कम कमावतोय आणि त्याचे सगळे निर्णय आपण घेतो. हो. की आपण ती इन्व्हेस्ट किती त्यातला किती भाग आपण इन्व्हेस्ट करावा, किती भाग आपण सेव्हिंग्जमध्ये ठेवावा, किती खर्च करावा, कोणावर करावा, किती करावा, हे सगळे निर्णय आपण घेत असतो. आणि अचानक ते जेव्हा इन्कम बंद होतं आणि पुढचा व्यवसाय अजून सुरू करायचा असतो, त्यामधली जी फेज आहे की आता आपण कोणावर तरी अवलंबून होऊ का, ते मात्र मला सतावत होतं डेफिनेटली, व्हेरी फ्रँकली. आणि घरचे कोणीही कधीही तुम्हाला असं जाणवू देत नाही किंवा भासू देत नाही की अरे असं, पण सपोर्ट असतोच. पण हेही जाणवलं की कुठेतरी ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. आपल्याला जर काही नवीन करायचं आहे तर रिस्क ही घ्यावीच लागेल आणि पुढे जायचं ठरवलं. खूप मस्त. पण आता प्रत्येक वेळेला काय होतं की तुम्ही प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आईवडिलांना काहीतरी सरप्राईज दिले. कॉर्पोरेट नोकरी ही आईवडिलांसाठी सरप्राईज होती आणि भावाचा त्याला प्रचंड पाठिंबा. तुमच्या प्रत्येक उत्तरात भावाचं नाव आल्याशिवाय ते उत्तर कम्प्लीटच होत नाही आहे. जेव्हा बिझनेस उभा करण्याचं ठरवलं तुम्ही तेव्हाही भावाला सांगितलं की मी असं असं सुरू करते. तिथे आई वडिलांसाठी काही हे होतं का, सरप्राईज होतं का की ते नाव असू दे किंवा प्रत्येक बिझनेस उभं करताना एक नाव फार इम्पॉर्टंट असतं. आपण त्याला म्हणतो की चॉकलेटचं रॅपर जितकं अट्रॅक्टिव्ह असेल तितके क्लायंट्स अट्रॅक्ट होतात किंवा असं काहीतरी, हे बिझनेस मंत्र आहे. तिथे आई वडिलांसाठी काय सरप्राईज होतं आणि आत्ता भावाचा किती पाठिंबा आहे? सरप्राईज म्हणेन की निरगुडकर कुटुंबाचं आपलं आडनावानीच आपला एक ब्रँड उभा राहतोय, मला वाटतं हे त्यांच्यासाठी आनंद ह्याचा असणारच. खूप सरप्राईज त्या व्यवसायामध्ये नव्हतं, कारण मी माझ्या वडिलांशी कंटिन्युअसली बोलत होते या विषयावर. कारण का जरी ते बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नसले तरी ते माझ्यासाठी माझे मेंटॉर आहेत. माझ्यासाठी एक बेंचमार्क असतो ना, आय थिंक प्रत्येक मुलीसाठी त्यांचे वडील एक स्थान असतं. आणि त्यामुळे आईवडिलांशी मी अगदी रेग्युलरली या विषयांवर बोलत होते की अरे हे आता माझं ह्याच्यावरती रिसर्च झाला, हे करायचं ठरतंय, बघ तुम्हाला काय वाटतं. सो ही वॉज इन्व्हॉल्ड इन माय डिसिजन. सो तिकडे सरप्राईज नव्हतं, पण मी म्हणेन की आपलं नाव कोणीतरी आपली पिढी पुढे घेऊन जाते. आय एम शुअर की त्यांना त्याच्यात आनंदच वाटला असेल. भावाचा वी आर पार्टनर्स इन बिझनेस. जसं लहानपणी म्हणतात ना की पार्टनर्स इन क्राईम, पार्टनर्स इन मस्ती, तसं आम्ही पार्टनर्स इन बिझनेस आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र काम करतो, एकत्र मजाही करतो, महत्त्वाचे निर्णय आम्ही सगळे एकत्र घेतो. सुरुवात मी म्हणेन की निरगुडकर नावानी करायचं असंही का ठरलं, तेव्हा विचार आला मनामध्ये की आपण वेगळं काही नाव ठेवूया का आपल्याच नावाने सुरू करू. आणि तेव्हा असं जाणवलं की अनेक असे बिझनेसेस आहेत जे फॅमिली नेमने सुरू झालेत आणि एस्टॅब्लिश झालेत. इनफॅक्ट आपण भारतात म्हटलं काय किंवा परदेशात म्हटलं काय, मोठे मोठे ब्रँड जर कुठल्याही नावं घेतलीस तर ती कोणाची तरी नावं आहेत आणि झालेत ते सक्सेसफुल. तर म्हटलं आपण ह्याच नावाने सुरू करू. अर्थात 5 वर्षांनी आम्ही निरगुडकर फार्म्स या नावाचं आम्ही प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स करायचं ठरवलं. आणि इट वॉज अ व्हेरी वेल प्लॅन्ड डिसिजन. म्हणजे असं हॅपहॅझर्डली काहीतरी बदललं असं नाही, अगदी ठरवून विचार करून बदललं होतं. आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. सो प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स या नावाने आता सध्या आमचं बिझनेस चालू आहे. खूप मस्त. असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही किंवा त्याला धंदा जमत नाही. त्यातल्या त्यात एखादी स्त्री एखादा बिझनेस करते तरी लोकांच्या भुवया अचानक उंचावल्या जातात अननोईंगली की अच्छा ही स्त्री आहे का, ओके ठीक आहे. किंवा एक असं असतं मी मुलींकडून ऑर्डर्स घेत नाही. काही जणांचा काही पुरुषांचा एक मेल इगो असतो की सगळ्यांचाच नाही काही पुरुषांचं असतं की स्त्रियांकडून ऑर्डर घ्यायला त्यांना कमीपणा वाटतो. किंवा तुमच्या आयुष्यात असं काही कधी झालंय का किंवा एखादा असा अनुभव आलाय का जिथे फक्त स्त्री आहे म्हणून डावललं गेलंय किंवा ठीक आहे तुमच्या भावाला विचारून सांगतो जरी तुम्ही इक्वल पार्टनर असता तरी असं कधी झालंय? फॉर्च्युनेटली नाही झालं. एकतर घरामध्ये वातावरणही आमच्या असं कधीच नव्हतं, कारण मी माझ्या आजी आजोबा दोन्हीकडचे आजी आजोबा बघत आले लहानपणापासून आणि मला भरपूर त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे तिथेही मला कधी घरामध्ये हे वातावरण जाणवलं नाही की पुरुष म्हणून आजोबांचं महत्त्व जास्त आहे आणि एक स्त्री म्हणून आजीचं कमी आहे.
असं कुठेही जाणवलं. आय थिंक दे वर अ टीम. आजी आजोबा दोन्हीकडचे, माझे आई वडील, माझी आई आज वेळ आली तेव्हा तिने होम मेकर म्हणून पण रोल केला कम्प्लिटली आमच्यासाठी, म्हणून ती घरी थांबली आणि तिने तिचा व्यवसायही केला. सो शी वॉज इन द फूड इंडस्ट्री, केटरिंग बिझनेस तिने अनेक वर्ष सक्सेसफुली केला. ती एक लेखिकासुद्धा आहे आणि फायनान्शियल डिसिजन्समध्ये सुद्धा ती इक्वली इन्व्हॉल्ड असते. सो असं नाही आहे की एक पुरुष म्हणून फक्त वडील निर्णय घेत आहेत आणि आईला काही से नाही, असं घरातही कधी वातावरण नव्हतं. सो ते मनातही कधी आलं नाही. आणि मला वाटतं शेतीचं सुरुवात शेतीकडून झाली, जरी पुढे त्याचं प्रोडक्ट्सच्या रूपांतर पुढे झालं, पण शेतीवरही आपण बघतो तर बायका आणि पुरुष दोघंही असतात. म्हणजे असं काही पुरुषच काम करतायत शेतात, इनफॅक्ट बायका जास्त शेतामध्ये काम करतात. सो तिथेही कुठे मला असं जाणवलं नाही किंवा त्यांचा रिस्पॉन्स माझ्याकडे असा कधीही नव्हता. आणि कदाचित हेही असेल की मला त्यांनी लहानपणीपासून बघितलं होतं ना, ते खूप लोक त्यांनी मला अगदी लहानाचा मोठा होताना बघितलंय, कदाचित तेही कारण असेल. पण फॉर्च्युनेटली आय डिडंट फेस जेंडर बायस. कुठेही तसा मला अनुभव आला नाही. पण मी म्हणेन की जे व्यवसायात अनुभव येतात ना, वेगवेगळ्या अडचणी येतात, अनुभव येतात, ते यायचे ते येतातच आणि ते अनेक आले. म्हणजे कधी कधी आपण विचार करतो आणि एखादं प्रोडक्ट लॉन्च करतो, आपल्याला वाटतं हे छान चालेल आणि ते फेल होतं. असं झालेलं आहे. किंवा ॲक्सिडेंट्स होतात कामाच्या ठिकाणी, ट्रान्सपोर्ट इश्यूज होतात, लॉजिस्टिकल इश्यूज होतात, किंवा कोविडमध्ये अनेक इश्यूज आम्हाला आले. की एक तर असं होतं की एकदा असं झालं की टेम्पो आमचा येत होता आणि तेव्हा प्रचंड चेकिंग व्हायचं एक्सप्रेसवेवरती आणि तिथे कुठेतरी 5-6 गाड्या सोडून एक ट्रकमध्ये काहीतरी स्मगलिंगचं सामान, काहीतरी आय थिंक ड्रग्ज का काय, अल्कोहोल काहीतरी त्याच्यामध्ये सापडल्यामुळे ते अनेक तास आमचं खोळंबलेलं होतं आणि आमच्या भाज्या येत होत्या इकडे डिलिव्हरीसाठी आणि ते सगळ्या वाया गेल्या. सो ते अडकून राहिलं, डिलिव्हरी झाल्या नाहीतच पण नुकसानही झालं. सो असे अनेक इश्यूज येतात आणि तेव्हा तुम्ही ऑन द स्पॉट तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात, काहीतरी ठरवावं लागतं, काहीतरी आता फेस करावं लागतं. लॉस झालाय पण आता काय रडत बसून चालत नाही. सो असे अनेक अनुभव आले आणि माणसांचेही इश्यूज आय थिंक ते खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळीकडेच आपल्याला ते फेस होतात. पण इथे मला असं वाटतं ना की माझा जॉबचा एक्सपिरियन्स खूप कामी आला. कारण आपण टेबलाच्या दोन्ही बाजूचा अनुभव जेव्हा घेतला असतो ना, दोन्ही बाजूचा एक्सपिरियन्स, एक अनुभव की मी एम्प्लॉई म्हणून पण काम केलं आहे, कोणाच्या हाताखाली सुद्धा काम केलं आहे, टीम्स बरोबर सुद्धा काम केलेलं आहे, तिकडे आपली प्रगती झाल्यावर आपण इन्चार्ज झालो आहोत, आपल्या अंडर टीम आहे, हाही अनुभव घेतलेला आहे. आणि मग कम्प्लिटली दुसरी बाजू जिकडे तुम्ही रन करताय शो. सो हे दोन्ही अनुभव घेतो तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही सिच्युएशन जास्त छानपणे हँडल करू शकता, टॅकल करू शकता. कारण मग तुम्ही ती दुसरी बाजू समजून घेता की एक एम्प्लॉई कशा रीतीने विचार करू शकतो, त्याचे इश्यूज काय असतात, किंवा त्याला काय वाटत असेल जेव्हा आपण ठामपणे सांगतो की हे नाही, असं नाही. तर आय थिंक जेव्हा तुम्हाला जास्त सेन्सिटिव्हली, जास्त एम्पॅथेटिकली तुम्ही हाताळू शकता प्रॉब्लेम्सना. आणि मला वाटतं तिथे मला हा एक्सपिरियन्स खूप जास्त उपयोगी आला. खूप मस्त. प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स, याची खासियत काय? कारण का मी जेव्हा साईटवर जाते मला प्रचंड प्रोडक्ट्स दिसतात, प्रचंड वेगवेगळे प्रोडक्ट्स दिसतात, जे पॅकेजिंग त्याची फार सुंदर आहे किंवा जे दिसतात फार छान, प्रेक्षकांना ते आवडतात, क्लायंट्स तुमचे जे डेली कस्टमर्स आहेत त्यांना आवडतंय. तुमच्यासाठी 5 जर मी सांगितले, निवडा तुम्ही तुमचे 5 की जे आमची खासियत आहे, काय सांगा? ऑल माय बेबीज कसा पण खास प्रोडक्ट्स निवडू असं म्हणतेस, मला वाटतं आमचं तूप, ओके, गाईचं तूप. ह्याची खासियत अशी मी म्हणेन, कारण मुख्य मी तुला सांगेन की प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स ह्याची मेन खासियतच ही आहे की ताजं, ऑथेंटिक आणि केमिकल फ्री. करेक्ट. म्हणजे काय तर निरगुडकर फार्म्स, प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स. कुठेही आपले प्रॉडक्ट्स असे करून स्टॉक करून ठेवले आहेत आणि बिंदास घेऊन जा, 6 महिने काही होणार नाही असं अजिबातच नाही आहे. म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही लवकरात लवकर वापरा. सो आय थिंक दॅट इज अवर USP. मी म्हणेन आपलं गाईचं तूप, कारण ते बाय ऑर्डर केलं जातं, ते करून ठेवलंय 10 किलो आणि पुढे क्लायंट्सला देतो असं होत नाही, की ऑर्डर येते तेव्हा तूप केलं जातं. सो ते इतकं फ्रेश असतं. आय थिंक ते. नंतर आपले काही पारंपरिक
पदार्थ आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण केलेत आणि ते अगदी जाणीवपूर्वक केलेत की आपली खाद्य संस्कृती आपण जपावी या उद्देशाने आपण काही सणांना आणि काही सीझनप्रमाणे असे खाद्यपदार्थ करतो. आय थिंक दॅट रेंज इज समथिंग व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी म्हणेन ते आहेत. आणि आपण चिक्कीचा एक वेगळा प्रकार करतो, जसे थिन असतात, अगदी आम्ही त्याला चिक्की थिन्सच म्हणतो, पातळ अशा चिक्क्या असतात आणि त्याच्यातही आम्ही हेल्थ अँगलनी विचार करून त्या केल्यात. म्हणजे एक तर त्याच्यात रिफाईंड शुगर वापरत नाही आणि त्यामध्ये फ्लॅक्सीड्सचा वापर, की आजकाल लोकांना जे हेल्थ म्हणून लोक खायचा प्रयत्न करतात पण नुसतं खावत नाही किंवा आवडत नाही खायला, तर मग काय करता येईल, तर एक छोटंसं एवढंसं तुम्ही घेतलं तर फ्लॅक्सीड्स, नुसतं फ्लॅक्सीड्स आहे त्याच्यामध्ये आणि सुंठ आहे आणि गुळ आहे. सो असे आय थिंक काही प्रोडक्ट्स आमचे आहेत जे आय फील आर स्पेशल अँड व्हेरी क्लोज टू अस. खूप मस्त. तुमच्यासाठी टीमवर्क किती इम्पॉर्टंट आहे किंवा टीमवर्क तुमच्यासाठी काय आहे? टीमवर्कशिवाय आपण फार काही करू शकत नाही. म्हणजे आपण स्वप्न बघू शकतो, व्यवसाय सुरू करू शकतो, पण तो टिकवून ठेवणं आणि वाढवणं यासाठी तुम्हाला भक्कम सपोर्ट लागतो. तुमची एक माणसांची एक पूर्ण टीम लागते आणि आय डोंट थिंक यू कॅन फंक्शन ऑर ग्रो विदाउट अ टीम. आणि ह्याच्यात दुसरं मला असं वाटतं की टीमबरोबर काम करताना ऑफकोर्स त्यांच्या साथीने आपण काम करतोच, पण तेवढ्याच ओपन माइंडनी आपण जर त्यांच्याबरोबर काम केलं, म्हणजे आपण जसं म्हटलं की नाही मी म्हणते ते तसंच व्हायला पाहिजे आणि तसंच करायचं, तर मला वाटतं कुठेतरी प्रगती थांबते. आणि म्हणजे आमच्याकडे असं आहे, मी तुला उदाहरणं देते की समजा आपण एखादं नवीन प्रॉडक्ट आम्ही लॉन्च करायचं ठरवते, की काहीतरी समजा लाडूचा एखादा प्रकार असेल किंवा काही एखादं पद, तर त्या रेसिपीमध्ये जर कोणी सुचवला बदल तर आम्ही ते करून बघतो. म्हणजे असं नाही की ही ठरवली आहे, ही रेसिपी ही ट्राईड अँड टेस्टेड आहे आणि ही अशीच जाणार पुढे, असं नाही आहे. सो इफ समबडी इज गिव्हिंग अ सजेशन, आम्ही ते करून बघतो आणि ते मला वाटतं की खूप गरजेचं आहे, कारण आपण कोणाहीकडून कुठल्याही वेळेला काहीही शिकू शकतो, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि तिथे मला वाटतं की टीमवर्कचा तोही एक अँगल खूप महत्त्वाचा आहे की सजेशन्ससाठी आपण ओपन राहणं. म्हणजे एक पॅकेजिंग करणारा मनुष्य रेसिपीमध्ये सजेशन्स देऊ शकतो आणि आपण ते करायला काहीच हरकत नाही, करून बघू, छान असेल, छान वर्कआउट झालं तर आपलं छान पुढे बिझनेस चालणार आहे. सो आय थिंक ते पण मला वाटतं की आपण ओपन माइंडनी टीमबरोबर काम केलं तर खूप छान प्रगती होते. खूप मस्त. पण आता मी बघते की अनेक सेलिब्रिटीज निरगुडकर फार्म्सशी जोडले गेलेत किंवा अनेक सेलिब्रिटी मी बघते की ते एक तर प्रमोशन करतायत, विच इज एक बिझनेसचा पार्ट असतो जे आपल्याला करावं लागतं. असे कोणते सेलिब्रिटी जे खूप आनंदाने किंवा आपलेपणाने या प्रोडक्ट्सकडे बघतात? तू आता म्हणालीस की प्रमोशन करावं लागतं, तो एक भाग असतो. तर मी तुला एक सांगावंसं मला वाटेल की आज निरगुडकर फार्म्स, प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स हे ट्रान्झिशन जरी झालं तरी सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत आज 6 वर्ष होत आली, आम्ही एकही रुपया ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रिंट ॲडव्हर्टायझिंग किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंगवर खर्च केलेला नाही. आमचा जो हा ब्रँड आहे तो प्युअरली वर्ड ऑफ माउथनी उभा राहिला आहे, एस्टॅब्लिश झाला आहे आणि ग्रोसुद्धा झाला आहे. सो असं लोकांना कधी कधी वाटतं की आम्ही एखाद्या सेलिब्रिटीला अपॉइंट केलं आहे का, पण तसं नसतं. ते खूप प्रेमाने, खूप आपुलकीने त्यांना प्रोडक्ट्स आवडतात म्हणून ते इतरांना सांगतात. आणि सुरुवात मी सांगते तुला, कोविडच्या वेळी आम्हाला अनुभव हा आला की आमचा अगदी ब्रँड नवीन होता. म्हणजे असं नाही आहे की आम्ही थोडेसे पॉप्युलर झाल्यावरती लोकांनी सपोर्ट केलं, असं नाही आहे. तर अगदी नवीन असताना जेव्हा लोकांना प्युअर ओरिजिन्स माहिती नव्हतं, तेव्हाही या कलाकारांनी, आर्टिस्ट्सनी, ॲक्टर ॲक्ट्रेसेसनी किंवा डॉक्टर्स आणि न्यूट्रिशनिस्टनी सुद्धा म्हणजे ऑफकोर्स आफ्टर दे ट्राईड त्यांना समजलं की त्याचं प्युरिटी काय आहे, ऑथेंटिसिटी काय आहे, क्वालिटी काय आहे, ताजे आहेत, प्रिझर्वेटिव्स नाही आहे. सो त्यांना आवडलं म्हणून त्यांनी अगदी दिलखुलासपणे त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं. किंवा कोविडमध्ये आपल्याला बाहेर काही तशी फार सोय नव्हती किंवा उपलब्ध नव्हते, तर त्यांनी त्यांच्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेसमध्ये आमच्याबद्दल माहिती दिली आणि तिथे आम्ही बल्कमध्ये सगळं घेऊन जायचो आणि तेव्हा ब्रँडला एक वेगळी दिशा मिळाली. आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कामाच्या ठिकाणीही कुठेही राखून हे केलं नाही की मी हे वापरते पण मी यांना सांगणार नाही.
त्यांनी खरंच खूप मनापासून त्यांच्या फ्रेंड्सला सांगितलं, त्यांच्या इंडस्ट्रीच्या लोकांना किंवा त्यांच्या फील्डमधल्या लोकांना, आज डॉक्टर्स आणि न्यूट्रिशनिस्ट त्यांच्या पेशंट्सला सुद्धा सांगतायत की तुम्ही हे काही प्रोडक्ट्स आहेत तुम्ही यांच्याकडून घ्या, तुम्ही ट्राय करा. सो आय थिंक व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. कारण हा एक जो तुम्हाला सुरुवातीच्या काळात जो एक सपोर्ट मिळतो ना, कारण तुम्ही पॉप्युलर झाल्यावर अनेक लोक तुमच्याशी असोसिएट होतात किंवा हो बघतात, पण जेव्हा तुम्ही काहीच नसता, तुम्ही सुरू केलेलं असतं आणि तेव्हा कोणीतरी मनापासून तुम्हाला मदत करते आणि निरपेक्षपणे, नथिंग टू एक्सपेक्ट की तुम्ही माझ्याशी टायअप करा किंवा तुम्ही मला पैसे द्या, मी पोस्ट टाकते, असं काहीच झालं नाही. खूप मनापासून त्यांनी आमच्यासाठी दे हेल्प अस स्प्रेड अ वर्ड अँड आय थिंक आय एम इटर्नली ग्रेटफुल फॉर दॅट. अगदीच. आणि हे खूप छान आहे. आणि खरंच आपण पटकन सोशल मीडियावर जजमेंटल होतो. एखाद्या सेलिब्रिटीने समजा एखादा ब्रँड प्रमोट केला तर हां हिला पैसे मिळाले असतील, असं पटकन होतं. आणि आता ते बऱ्याच ठिकाणी होतं. म्हणून जर कोणी जेन्युइनली केलं असेल तरी असं वाटू शकतं की पैसे देऊन केले. पण आहेत असे खूप जेन्युइन लोक आहेत जे मनापासून सपोर्ट करतात एखाद्या नव्या ब्रँडला, आणि आय एम ग्लॅड आय मेट सम ऑफ देम. अगदीच. पण निरगुडकर फार्म्स यांचं USP आहे प्युअर. करेक्ट. शुद्धता. किती प्रेशर असतं, कारण का कसं आहे, जेव्हा आपण कमिटमेंट देतो किंवा आपण खूप मोठेपणाने सांगतो की आमचं प्युअर आहे, तिथे काहीच हेळसांड करून चालणार नाही. हे तुम्हाला माहिती आहे, कारण का खूप वर्ष लागली हे ब्रँड एका म्हणजे एका लेवलला घेऊन जायला. तिथेच राहू दे किंवा त्याच्यापेक्षा वर जाऊ दे, त्याच्या खाली आलं तर मी अफोर्ड नाही करू शकणार, हे तुम्हाला माहिती आहे. दर रात्री झोपताना हा विचार येतो की नाही, मला प्युअरच डिलिव्हर करायचं आहे किंवा मला मी जे तत्व लोकांसमोर मांडलेत मला तेच डिलिव्हर करायचं आहे, मी त्याच्यात 1% पण खाली नाही येऊ शकत. किती प्रेशर असतं. काय आहे की प्रेशर तुम्ही तेव्हा घ्याल जेव्हा तुम्हाला काहीतरी जबरदस्तीने करावं लागतं, असं मला वाटतं. हे अगदी मनापासून येतं आहे की आपल्याला असंच करायचं आहे. म्हणजे इट इज टू टेम्पटिंग टू ग्रो क्विकली किंवा खूप लवकर खूप मोठं व्हायचं आहे, अशाच्या मागे आम्ही कधी लागलोच नाही. म्हणजे वी नेवर वेंट आफ्टर मास क्राऊड किंवा क्विक मनी किंवा फास्ट ग्रोथ. आम्ही आमचा फोकसच सोडला नाही. सो सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे काही आमचे क्लायंट जोडलेले, अनेक क्लायंट्स आहेत जे Day 1 पासून आत्तापर्यंत कन्सिस्टंटली आमच्याबरोबर आहेत. आणि कुठलंही फॅन्सी मार्केटिंग न करता किंवा कुठलंही म्हणजे मी म्हणेन की काही असं, आमचं नावही आधी साधं सोपं आहे, आमच्या प्रोडक्टची नावही साधी सोपी आहेत. म्हणजे असं काही त्याला आम्ही येऊन म्हणजे आम्ही बेसनाच्या लाडूला बेसन लाडूच म्हणतो. आम्ही स्वीट ग्रॅम बॉल्स किंवा चिक्पी बॉल्स वगैरे असं काही नाव दिलेलं नाही आहे. साधं सोप्पं नाव, साधं सोप्पं पॅकेजिंग आणि साधं सोप्पं कम्युनिकेशन. सो नो गिमिक्स, नो फॅन्सी और क्रिएटिव्ह वर्ड्स, हे सगळं न करता अर्थात आम्ही क्वालिटी आणि प्युरिटी आणि चव हे कन्सिस्टंटली एवढ्या वर्ष पाळलं. म्हणजे कुठेही तिथे कॉम्प्रोमाइज केलं नाही. इनफॅक्ट आमचं सगळे प्रोडक्ट्स आपले जे आहेत ते अगदी छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपण करतो. कुठलेही प्रोडक्ट्स बल्कमध्ये करून ठेवलेले नसतात, कारण त्याच्या प्रिझर्वेटिव्हच घालत नाही ना, त्यामुळे करून ठेवता येतच नाही. जे आपल्याला करायचंच नाही आहे तर मग ते खूप सोपं आहे की आपल्याला हे सिस्टीम फॉलो करायचे की इतके एवढंच क्वांटिटीमध्ये गोष्टी आता करणार, ते संपलं की नवीन होणार आहे. आणि अशी वेळ येते कधी कधी की क्लायंट्सला ते हवं असतं आणि ते संपलेलं असतं, इट्स स्टॉक्ड आउट. आणि पण क्लायंट्स आनंदाने थांबतात. ते म्हणतात ओके कधी होती आहे नेक्स्ट बॅच, 2 दिवसांनी, हरकत नाही, झालं की पाठवा. सो आय थिंक ते जे आम्ही कमावलं आहे ना, आय थिंक इन स्पाईट ऑफ नॉट ट्राईंग हार्ड, कारण आता अनेक मार्केटमध्ये असे ब्रँड्स आहेत जे खूप त्यांनी त्याच्यावर, आणि नथिंग रॉंग अबाउट इट, खूप मेहनत घेऊन त्यांनी छान पॅकेजिंग केलेलं आहे, त्याला छान छान नावं देतात, खूप क्रिएटिव्हली त्यांना इवन ब्रँड आपण म्हणतो ना ब्रँड प्लेसमेंट खूप छानपणे ते करतात आणि खूप जास्त ठिकाणी इझिली अवेलेबलसुद्धा आहेत. पण हे सगळं असतानाही आम्ही ब्रँड लॉयल्टी कमवतो आहे. आय थिंक आय एम रिअली थँकफुल टू ऑल आवर क्लायंट की एवढं सगळं असतानाही त्यांनी चांगलं शुद्ध खायला मिळतंय, साधं असलं तरी चालेल, तर त्यासाठी ते आमच्या बरोबरीने उभे आहेत. आय थिंक ह्याच्यात मला वाटतं आम्ही पावती आम्हाला कमावली आहे मोठी, असं आम्हाला वाटतं. अगदीच. पण मार्केटमध्ये ना जेवढे पॉझिटिव्ह प्लेयर्स असतात तेवढेच नेगेटिव्ह सुद्धा असतात.
की आपलं चांगलं नाही होते, आपण ज्यांचं चांगलं होतं त्यांच्याबद्दल नेगेटिव्ह पब्लिसिटी करूया. असं काही निरगुडकर फार्म्सबद्दल झालंय? तसं मला आठवत नाही. कारण एक तर काय आहे की जेव्हा आपण पब्लिसिटी किंवा ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून मोठे झालेलो असतो किंवा एस्टॅब्लिश झालेलो असतो ना, तेव्हा तो एक थ्रेट असतो. पण आपल्या लोकांनी खाल्लं आहे ना, त्यामुळे जर तू खाल्लेस माझे प्रोडक्ट्स किंवा तू माझ्या भाज्या ट्राय केल्या आहेस किंवा माझे अनेक 65 प्रोडक्ट्स आहेत, त्यातलं काही प्रोडक्ट्स तू जर रेग्युलरली खातीयस, तर तुला जर तिसऱ्याने कोणीतरी येऊन जर सांगितलं तर तू म्हणशील मी ट्राय केलं आहे, मला माहिती आहे कसं आहे, सो डझंट मॅटर. सो माझ्या कानावर तर असं आलं नाही आहे, पण झालं असेल तरी कदाचित आमचे क्लायंट्स छान उभे राहिलेत आमच्या पाठीशी. कस्टमर कमी नाही झाले. पण ना, बिझनेस उभा करताना 2 थॉट प्रोसेसची माणसं मी पाहिले. जी माणसं एक थॉट प्रोसेसची माणसं असं म्हणतात की बिझनेस करा, उतरून तर बघा, शिकाल तुम्ही. आणि एक थॉट प्रोसेसची माणसं असतात जी म्हणतात त्या बिझनेसचा संपूर्ण अभ्यास करा आणि मग मार्केटमध्ये उतरा. ओके, तुम्ही कोणत्या माणसांपैकी एक आहात? तुम्हाला काय वाटतं? तुला काय वाटतं? आता तू माझा प्रवास ऐकलास. नाही ग, मला वाटतं दोन्हीचं एक मिक्स असतं. कारण का आपण प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल म्हणतो ना, आता मी खूप अभ्यास केला, रिसर्च केला व्यवसाय सुरू करायच्या आधी, की किती पैसे लागू शकतात, प्रोसेस काय असते, मग मला काही गोष्टींची यंत्र विकत घ्यावी लागतील, एवढी लोकं मला मॅनपॉवर लागेल तिथे, किंवा जागा मला मग ही याच जागेत करायचं का अजून एखादी जागा आपण रेंट आउट करूया. हे सगळं पेपरवर ठीक असतं ग, आपण सगळं प्लॅन करतो, आकडे बिकडे सगळं अगदी, पण ॲक्च्युली जेव्हा करायला लागतं ना, तेव्हा ती तशीच सिच्युएशन असेल असं नसतं. कधी कधी काहीतरी वेगळंच घडतं आणि तुमचे निर्णय बदलतात, तुमचे सगळे कॅल्क्युलेशन बदलतात. त्यामुळे असं मला वाटत नाही की 100% असं किंवा 100% तसं. आय थिंक दोन्हीचं, आणि अनुभवातनं बऱ्याच गोष्टी आपण शिकत जातो आणि बदलत जातो. सो आय थिंक इट्स अ मिक्स ऑफ बोथ. खूप मस्त. आणि बिझनेस सुरू करताना एखाद्या स्त्रीने या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, त्या 5 गोष्टी कोणत्या, काय सांगा? स्त्रीने असं मी म्हणणार नाही, कारण आय थिंक एन ऑन्ट्रप्रेन्युअर इज एन ऑन्ट्रप्रेन्युअर. मग स्त्री का पुरुष असं मला वाटत नाही. कदाचित आय डिडंट गो थ्रू दॅट सिच्युएशन. पण मी 3 गोष्टी मात्र नक्की अगदी सांगेन की कन्सिस्टन्सी, इनोव्हेशन आणि पेशन्स. सो कन्सिस्टन्सी इन युअर प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस, इट गोज अ लॉंग वे. म्हणजे त्याशिवाय जर तुम्ही कुठेही हल्लात तिकडे तर तुमचा बिझनेस अफेक्ट होतो. इनोव्हेशन इज द की टू सर्वायवल. मी म्हणते तुम्ही नवीन कल्पना, नवीन संशोधनं, ह्याला पर्यायच नाही आहे, म्हणजे ते तुम्हाला करावंच लागणार आहे टिकून राहायचं आहे तर. आणि पेशन्स अत्यंत गरजेचं आहे थ्रू आउट द जर्नी आणि पुढेही जाताना. कारण तुम्ही म्हणाल की 6 महिन्यात मला काही सक्सेस मिळाला नाही म्हणून मी हा व्यवसाय बंद करतो आणि काहीतरी नवीन सुरू करतो, तर तसं नाही चालणार. कोणाला मिळतो 1 वर्षात सक्सेस, कोणाला मिळेल 2 वर्षांनी सक्सेस. तर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये पेशंटली टिकून राहणं, तुमच्या चुका सुधारणं, त्यातून शिकणं आणि पुढे वाट काढत, मार्ग काढत पुढे जाणं, आय थिंक ते खूप महत्त्वाचं आहे. सो या 3 गोष्टी मी म्हणेन, अगेन कन्सिस्टन्सी, इनोव्हेशन अँड पेशन्स. यश मिळेल. अगदीच. काहींकडे पैसा असतो, लक असतं, पण त्याचा उपयोग कसा करावा हे त्यांना कळत नाही. काहींकडे लक नसतं किंवा पैसा नसतो किंवा फायनान्शियल कंडिशन छान नसते, पण त्यांच्याकडे करण्याची जिद्द असते. अशा वेळेला तुम्ही काय सल्ला द्याल? कारण का कसं होतं, फायनान्शियल कंडिशन छान आहे आणि एखादी व्यक्ती सक्सेसफुल झाली तर लोकांना वाटतं की ठीक आहे, पैसा होता, झाली. त्याचं यश नाही बघत किंवा त्याच्या मागची मेहनत नाही बघत कोणी. एखादी व्यक्ती फार कष्ट करून आली आणि ती यशस्वी झाली तर लोकांना असं वाटतं की अरे वा, फार छान केलंय, अगदीच छान केलंय, पण या व्यक्तीनेही फार मेहनत केली असेल. खिशात 100 रुपये असताना ते 100 रुपये कुठे स्पेंड करायचे हे देखील कळलं पाहिजे. काय सांगाल याबद्दल? हा प्रश्नच खूप छान आहे. कारण इतका तो म्हणजे कोणालाही असा भावणारा प्रश्न आहे. पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण फार जास्त विचार नाही करायचा, जो मी नाही केला. कारण की कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तुम्ही काहीही केलं तरी कुठून तरी कोणतरी बोलणारच आहे. बिकॉज देर आर, म्हणजे मी ह्याच्यात तू बोललीस ना, तर मला एक ना
इन्सिडेंट आठवला. मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिकडे मनीषा म्हैसकर मॅडम, तुला माहिती आहेत, मनीषा म्हैसकर ताई तिथे होत्या आणि त्या प्रमुख अतिथी म्हणून तिथे होत्या. आणि त्यांना कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की तुम्ही इतक्या वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे लोक भेटले असतील ना, मग तुम्हाला काही वाईट अनुभव आले असतील, काही चांगले अनुभव आले असतील, तर तुम्ही ते कसं हँडल केलं. आणि हे मी का आत्ता त्यांचं वाक्य सांगते, कारण की हे खूप छान उत्तर त्यांनी दिलं आणि खरंच खूप उपयोगी उत्तर आहे. त्या काय म्हणाल्या की एवढ्या याच्यामध्ये मी माणसांना ओळखायला शिकले आणि त्यामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना मी खूप आवडते, म्हणजे मी काही केलं तरी त्यांना मी आवडतेच. दुसरा एक कॅटेगरी असते ज्यांना मी काही केलं तरी आवडत नाही, म्हणजे मी कितीही चांगलं काम करू, मी कितीही छान दिसू, मी कितीही छान वागू, त्यांना मी आवडणारच नाही आहे. मग या लोकांचा आपण किती विचार करायचा आणि त्यांना किती वेळ द्यायचा, आपली किती एनर्जी त्याच्यामध्ये आपण वेस्ट करायची किंवा त्याला वेळ द्यायचा. आणि तिसरी एक कॅटेगरी असते जी इनडिफरंट असते, म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही. सो आय थिंक हे आपण जर लक्षात, मला खूप शिकायला मिळालं याच्यातून, कारण कधी कधी आपण खूप इमोशनली अफेक्ट होतो. आपण काहीतरी करत असतो आणि जर एखादं वाक्य कानावर आलं तर आपण खूप विचार करतो आणि मग आपला फोकस हलतो, आपण भलत्याच ट्रॅकवर असतो, आपलं काम सोडून आपण तो विचार करत बसतो. सो आय थिंक ह्यातून मी खूप शिकले की हे खरंच खूप महत्त्वाचा सल्ला आहे जो आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तो जास्त विचार न करता, जे आपलं काही गोष्टीत गट फिलिंग आणि काही गोष्टीत प्रॅक्टिकॅलिटी ह्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला जो मार्ग छान वाटतोय त्यावर आपण पुढे जावं. खूप मस्त. पण हे सगळं सुरू असताना निरगुडकर फार्म्स, फुलराणी आणि श्यामची आई चित्रपटात तुम्ही झळकलात. ते काय होतं, म्हणजे तो एक डिसिजन कॉन्शियसली घेतलेला होता की आता चला इथे हे सगळं आता सेट आहे माझं, किंवा इथे सगळं छान सुरू आहे, आता मी इथे ट्राय करून बघते. कसं झालं हे सगळं आणि काय गंमत आहे यामागे? अगं खरंच अंकिता, मी फार विचार करून नाही केला, म्हणजे संधी मिळाली आणि मी हो म्हणाले असंच झालं खरं, म्हणजे मनात आलं करून बघावं. सो खरं मी काही प्रोफेशनली नटी नाही आहे किंवा मी या क्षेत्रात नाहीच आहे प्रोफेशनली. अनेक मित्रमैत्रिणी माझ्या या क्षेत्रात आहेत, पण मी काय त्याच्या कामामध्ये माझा काही संबंध नाही. पण माझ्या सासूबाई, म्हणजे मी तिला अगं तुगच म्हणते, आमचं नातंच तसं आहे छान फार, अमृता राव या सिनेमाच्या क्षेत्रात निर्मितीमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत. आणि फुलराणी आणि श्यामची आईच्या वेळी ना काही 2 रोल्स होते छोटेसे, तर मला विचारलं गेलं तू करशील का, आणि मी हो म्हटलं. इतकंच झालं खरं तर, म्हणजे असं काही फार की अरे आपण आता ॲक्टिंग करून बघूया असं काहीच नव्हतं, अगदी थोडक्यात. आणि आय एम ग्लॅड आय सेड येस, कारण खूप सुंदर फिल्म्स आहेत दोन्ही, खूप छान कामं केली आहेत त्याच्यातल्या सगळ्याच कास्टनी. आणि मी त्यात पर्सनली प्रोडक्शनच्या वेळी मी इन्व्हॉल्ड होते, म्हणजे अलॉंग विथ माय मदर इन लॉ. त्यामुळे मी बघितलं आहे की काय प्रकारचं सेटवरती वातावरण असतं, काय प्रकारची मेहनत लोक घेऊन एक सिनेमा उभा करतात. आणि दे बोथ आर ब्युटिफुल फिल्म्स आणि लोकांना खूप आवडलं, खूप छान प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट भरपूर अवॉर्ड्सही मिळाले त्या दोन्ही चित्रपटांना, आणि श्यामची आईला तर स्टेट अवॉर्ड आणि नॅशनल अवॉर्ड पण मिळाला. सो आय थिंक इट वॉज जस्ट अ गुड डिसिजन. हे किती छान आहे. म्हणजे याचा पुढे अजून काही विचार आहे या क्षेत्रात पुढे जायचा? तू काय करतेस का ऑफर मला? करू का? नाही, खरंच असा काही मी विचार केला नाही. फार्म्स अँड इट्स मज्जा प्रस्तुत असं काही करायचंय का? अरे वा, छान आयडिया आहे. नाही, खरंच असं खूप काही विचार नाही केला. काही छान अपॉर्च्युनिटीज आल्या तर करूया, म्हणजे असं प्लॅनिंग नाही केलं फार काही याच्यामध्ये. आवडलं हे क्षेत्र? छान आहे, आवडतंच. आणि काय होतं की आपण जेव्हा एक सिनेमा असा ऐशोआरामात AC मध्ये बसून थिएटरमध्ये किंवा आपल्या घराच्या कम्फर्टमध्ये आजकाल आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला फक्त त्याच्यावरचं ग्लॅमर दिसतं. करेक्ट. पण जेव्हा मी सेटवर गेले, तिकडे 4 दिवस राहिले आणि त्या एका शॉटसाठी किती मेहनत मागे लागते, किती लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. आपल्याला दिसताना ते एक कॅरेक्टर दिसतं स्क्रीनवर, पण मागे किती जणांची, असंख्य लोकांची टीम आहे आणि मेहनत घेते हे कळतं. तेव्हा तुमचा एक रिस्पेक्ट अजून त्या फील्डसाठी वाढतो. यू डोंट लिमिट इट टू फक्त स्क्रीनवर काय दिसतंय. अगदीच. आणि हे सगळं सुरू असताना तुम्ही विचार कराल, इंट्रोडक्शनमध्ये अंकिताने कवयित्री असं का बरं म्हटलं असेल, तर हे काय, म्हणजे ही लहानपणापासूनची आवड आहे की ही अचानक मिळालेली संधी किंवा अचानक सुचलेलं काही, काय आहे हे? प्लीज सांग.
कवितांची गंमत आहे बरं का. सो मी कॉलेजमध्ये असल्यापासून कविता करत होते, ओके. फक्त त्या माझ्या डायरीत होत्या, म्हणजे ते कोणाला माहीत नव्हतं. मी आपलं माझं लिहित होते आणि ती डायरी बंद करून माझ्या ड्रॉवरमध्ये असायची. घरी वातावरण तसंच होतं, कारण आई वडील दोघंही लेखक. माझ्या वडिलांनी तर अनेक पुस्तकं लिहिली अनेक विषयांवरती. सो ते वातावरण घरी होतं, पण त्यांना माहीत नव्हतं की मी लिहिते म्हणून. एक दिवस असा होता की माझी आई चारुशीला ती माहेरी गेली होती राहायला, आणि घरी माझे बाबा डॉक्टर सुधीर निरगुडकर, माझा भाऊ मंदार आणि आम्ही तिघंच होतो घरी. आणि बाबा ॲज युजल म्हणाले, मी काहीतरी नवीन लिहायला घेतलंय, मंजिरी वाचून दाखवू का? तर मी म्हटलं चला बाबा वाचा ना. पण मी म्हटलं मी पण काहीतरी लिहिलंय, मी कविता केल्या आहेत, तर मी ऐकवू का तुम्हाला? ही वॉज शॉक्ड की माझी मुलगी काहीतरी लिहिते हे मला माहितीच नाहीये. तर मी डायरी घेऊन आले, आणि सगळ्यात मोठा शॉक असा होता की माझा भाऊ म्हणाला की मी ही कविता लिहिल्या आहेत. आणि दॅट वॉज, कारण काय होतं, माझे बाबा आणि माझ्याकडून कदाचित ही अपेक्षा केली जाऊ शकते, कारण वी बोथ आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह, थोडंसं क्रिएटिव्ह, थोडं म्हणतात ना एक एम्पॅथी, इमोशन्स जरा आमच्या दोघांमध्ये जास्त एक्सप्रेस करतो असं असेल. तर तो म्हणाला, आम्ही असे चाट पडलो की हा लिहितोय म्हणजे हा एक्सप्रेस करतोय काहीतरी. तर आम्ही तिघही बसलो आणि तासन तास आमचं जे काय रंगली आहे संध्याकाळ, की बाबांचं वाचन, आमच्या दोघांच्या कविता, असं खूप आम्ही त्यावरती चर्चा केली, एकमेकांचं वाचन आम्ही ऐकलं म्हणजे. आणि तेव्हा बाबा म्हणाले की अरे हे तुम्ही असं डायरीत लिहिण्यापेक्षा आपण पुस्तक करूया का ह्याचं. सो तिथे कुठेतरी ते थॉट आला, आणि पहिलं पुस्तक जे कविता संग्रह झाला तो सेल्फ पब्लिश्ड होता. त्याला पाडगावकर काकांची प्रस्तावना लाभली, कौशलदादा इनामदार त्यांनी त्याची पण प्रस्तावना त्या कविता संग्रहाला आहे. आणि मग जे सेकंड पुस्तक, जे दुसरं होतं कविता संग्रह होता कश्तिया, तो ग्रंथालयानी केलाय. ओके. आणि मला वाटतं आमचा कविता संग्रह युनिक या करताय मी म्हणेन, किंवा आय वुड से बिकॉज हा कदाचित मी म्हणते, कारण सगळेच म्हणतायत, कवी, त्या मोठे मोठे कवीही म्हणतायत की हा बहुधा एकमेव असा कविता संग्रह आहे जो एका भाऊ आणि बहिणीच्या जोडीने केलाय. एकत्र त्यांच्या कविता आहेत, आणि त्याही 3 भाषांमध्ये. सो इंग्लिश, मराठी आणि हिंदी अशा 3 भाषांच्या आमच्या दोघांच्याही कविता त्यात आहेत. सो इट मेक्स इट व्हेरी युनिक, आणि छान वाटतं काहीतरी दोघांनी परत एकत्र आम्ही काहीतरी केलंय ह्याचं. म्हणजे एकंदरीतच मला कळतंय की या घरात निरगुडकर फॅमिलीमध्ये प्रत्येकाला सरप्राईज देण्याची सवय आहे, की प्रत्येक वेळेला सगळे सरप्राईज होतात काहीतरी ऐकून, काहीतरी बघून. पण आता समजा एखादी कविता ऐकवा असं सांगितलं तर तुमची सगळ्यात आवडती तुमची एखादी कविता आहे? विचार करावा लागेल, शेवटी म्हणू का? डन, शेवटी आपण लक्षात ठेवूया. शेवटचा एक आहे, पण हल्लीच डॉक्टरेट देखील तुम्हाला मिळाली आहे, त्याबद्दल जरा सांगा, त्याबद्दल, त्या अनुभवाबद्दल, कारण का खूप मोठी गोष्ट आहे. कॉर्पोरेट नोकरी, निरगुडकर फार्म्स, कवयित्री, ॲक्ट्रेस, आणि नंतर डॉक्टरेट जेव्हा हातात येते, काय भावना होत्या, कसा होता तो क्षण? हे करायचं ना, हे कुठेतरी मनामध्ये होतं अनेक वर्ष. पण काय होतं, हेच जसं तू जर्नी माझी हळूहळू बोलता बोलता उलगडतीयस तशी, की आधी जॉब आणि मग व्यवसाय, लग्न, बाळ, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपण काही ओढून घेतो आणि काही रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या असतातच. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी इट हॅड टेकन अ बॅक सीट. पण हा विचार परत 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 येत होता मनात. आणि मी तेव्हा माझ्या नवऱ्याशी, डॉक्टर अखिल राव, त्याच्याशी मी जेव्हा बोलले तेव्हा त्याला जाणवलं की मी ह्याचं थोडंसं असं प्रेशर घेते, की माझ्याच्यानी होईल का, कारण का मला तेवढा वेळ देता येईल का. कारण हा जो रिसर्च असतो, असं नाही आहे की आपण 1 महिना अभ्यास केला, शाळा कॉलेजसारखा 1 महिना अभ्यास केला, परीक्षा दिली आणि झालो बाबा पास, असं नाही आहे. इट नीड्स अ लॉट ऑफ एफर्ट अँड पेशन्स. हा पेशन्सच खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, कारण खूप वेळ जातो या गोष्टीमध्ये. त्यामुळे मला असं वाटलं की आपण म्हणतोय, पण आपल्याच्यानी तेवढी वर्ष दिली जातील का हे कम्प्लीट करण्यासाठी. सो तेव्हा त्यांनी मला ना खूप छान सल्ला दिला अखिलनी. तो मला म्हणला ना, बिनबोभाट कर, सांगायला जाऊ नकोस कोणाला की मी बाबा करतेय डॉक्टरेट. कारण काय होईल की तू जेवढं सांगशील तेवढी त्याच्यावर चर्चा होईल की सब्जेक्ट काय, मग हा का सब्जेक्ट आहे, मग तू आता इथूनच का करतेयस,
मग तुला खरंच जमणार आहे का, तुझी मुलगी लहान आहे, मग तू कसा वेळ, त्यामुळे दॅट विल स्टार्ट क्रिएटिंग अ डाऊट इन युअर माइंड. सो बिनबोभाट कर, म्हणजे तुला स्ट्रेसच येणार नाही, कारण कोणाला यू नॉट आन्सरेबल टू एनिवन. इट वॉज मोर ऑफ अ पर्सनल गोल. असं काही त्याच्यावर माझं काही अवलंबून होतं असंही नव्हतं, ती मला इच्छा होती. त्यामुळे तो म्हणला की तुला कोणाला उत्तर द्यायचंय, नाही झालं तरी तुला कोणाला उत्तर द्यायचंच नाहीये, तर कशाला त्याची चर्चा, तू कर, झालं की तुला सांगावं असं वाटलं तर सांग, नाही तर ते तुझं स्वप्न आहे ना. तर आय थिंक खूप इम्पॉर्टंट सल्ला, आणि मी तो पाळला. म्हणजे खरोखर अगदी घरातल्यांना माहिती होतं की मी हे करते, बाहेर झाल्यावर कळलं. सो ते महत्वाचं होतं, बिनबोभाट कर, मी फार लक्षात ठेवलं ते. कसा होता तो क्षण जेव्हा फायनली अनाऊन्स केलं, मित्रमैत्रिणी असतील किंवा एकंदरीतच? इट वॉज अ बिग सरप्राईज अगेन फॉर एव्हरीवन. आणि माझा सब्जेक्ट आहे ना डॉक्टरेटचा, फूड कल्चर अँड इम्पॅक्ट ऑन कम्युनिटी वेलबिंग, हा माझा सब्जेक्ट आहे थिसिसचा. सो ह्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर ऑफकोर्स खूप त्याच्यामध्ये पैलू असतात, खूप कॉन्सेप्ट्स आपण रिसर्चसाठी घेतो, पण खाद्य संस्कृतीचा कम्युनिटीजवर होणारा परिणाम किंवा वेगवेगळ्या कल्चर्सच्या खाद्य संस्कृती, त्याच्यावरती ग्लोबलायझेशनचा होणारा इफेक्ट, फ्युजन फूड आज आपण बघतो, तर फ्युजन फूडमुळे काय घडतंय, किंवा फूड कल्चर असतं काय, म्हणजे प्रत्येक कम्युनिटीचा आपण बघतो. महाराष्ट्र जरी घेतला तरी महाराष्ट्रामध्ये अनेक कल्चर्स आहेत, मग त्याची संस्कृती कशी असते आणि ती हळूहळू बदलत गेली का. खूप खूप त्याच्यामध्ये अँगल्स आहेत आणि मला मजा आली, कारण हा विषय माझा खूप जवळचा आहे. सो खूप मजा आली हा रिसर्च करताना, आणि मला वाटतं त्याचा मला व्यवसायात खूप उपयोग होतो आहे, कारण त्याच्या अनेक गोष्टी मला त्यातून उलगडत गेल्या, शिकायला मिळालं. सो आय थिंक मला माझ्या कामातही खूप त्याचा उपयोग होतोय. वा, इतकं सगळं सुरू असताना ट्रेडिशन ऑफ टेस्ट या बुकच्या देखील सहलेखिका तुम्ही आहात, तर हे कसं झालंय आणि हे कविताच्या संग्रहानंतर झालंय की कसं झालंय? कविता संग्रह आधी झाला. ट्रेडिशन ऑफ टेस्ट इज प्युअरली अ पॅशन प्रोजेक्ट. म्हणजे आपली खाद्य संस्कृती टिकावी आणि पसरावी या विचाराने हे पुस्तक केलंय. हे माझी आई आणि मी आम्ही एकत्र लिहिलंय, वी आर को ऑथर्स, माझी आई चारुशीला निरगुडकर आणि मी. आणि काय होतं की आपण जेव्हा ग्लोबली कुठेही आपण ट्रॅव्हल करतो, कुठेही फिरायला जातो, इंडियात म्हणजे भारतात देखील आणि बाहेरही, तेव्हा मला असं जाणवलं की इंडियन फूड असं म्हटलं की बहुतेकदा नॉर्थ इंडियन फूड हे जास्त पॉप्युलर झाले, त्यानंतर साऊथ इंडियन फूड पॉप्युलर झाले, आणि थोड्याफार प्रमाणात मी म्हणेन कोकणी आणि गुजराती पण आपल्याला थोडंफार बघायला मिळतं. म्हणजे अगदी तुम्ही न्यूयॉर्कला जा, दुबईत जा, लंडनला जा, तर नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन मिळतंच. पण महाराष्ट्रीयन फूड किंवा ब्राह्मणी पद्धतीचं महाराष्ट्रीयन फूड हे फार कमी लोकांना माहिती आहे ग्लोबली. तर मला असं वाटलं की आपण हे कुठेतरी, म्हणजे आता तू बघितलंस तर महाराष्ट्रीयन फूड जर तू कुठेही बाहेर जरी विचारलंस तर बहुतेक लोकांना कुठले पदार्थ माहिती असतात. साधारणपणे वडापाव, मिसळ, फार पुरणपोळी, असे मोजके पदार्थ, मोजके पदार्थ लोकांना माहिती असतात. पण सुधारस, आधणाचं पिठलं, गाकर किंवा अनेक प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या, पातळभाज्या, उसळी, कोशिंबिरी किंवा अजून अनेक स्नॅक्सही आहेत किंवा उपासाचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, जे लोकांनी ऐकलेच नाही आहेत, खाल्ले तर नाहीच नाहीत. सो मला वाटलं मग हे सगळं कसं कळणार लोकांना की इतके पदार्थ, आणि असं नाही की सगळेच फार अगदी पाककला सोपे पदार्थ सुद्धा आहेत. सो मी म्हटलं यासाठी आपण काहीतरी करावं, आणि माझी जनरेशन, माझ्या पुढच्या जनरेशन्स म्हणा, किंवा काही अशी मुलं मुली जे भारताच्या बाहेर जन्माला आलेत किंवा सेटल झालेत, आणि आय थिंक फॉर ऑल द कम्युनिटीज हे इंग्लिश कुकबुक आपण केलेलं आहे, ट्रेडिशन ऑफ टेस्ट. सो ह्याच्यामध्ये मी म्हणेन की 80% ब्राह्मण मराठी पद्धतीचं, महाराष्ट्रीयन पद्धतीचं रेसिपीज आहेत, आणि थोड्याफार आम्ही मिक्स ऑफ अदर रेसिपीजसुद्धा घेतलेल्या आहेत, की साऊथची सुद्धा पॉप्युलर घेतलेली आहे, नॉर्थची, असं नाही की नाही आहे त्याच्यामध्ये, पण फोकस इज ब्राह्मणी महाराष्ट्रीयन रेसिपीज. आणि मला सांगावंसं वाटतं इथे आत्ता तू विचारल्यामुळे की NCPA, नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मुंबई, यांनी माझ्या दोन्हीही पुस्तकांना, कश्तिया आणि
ट्रेडिशन ऑफ टेस्ट यांना त्यांच्या NCPA डॉक्युमेंटेशन सेंटरचा भाग करून घेतलं आहे, बिकॉज दे रेकग्नाइज द एफर्ट टुवर्ड्स प्रिझर्विंग द कल्चर, ट्रेडिशन अँड लिटरेचर. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी बिग थिंग. खूप छान वाटतं की आपल्या काहीतरी अशा कार्याला आपण एक छोटासा भाग आहोत किंवा कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, तर खूप छान वाटतं. आणि खूप इट्स अ वेल रिसिव्ड बुक, खूप लोकांना आवडतं. इनफॅक्ट कोणी बाहेरगावी जाण्याचं लोक गिफ्ट म्हणून ते पुस्तक देतात. सो आवडतं आहे लोकांना. खूप मस्त. पण हे सगळं सुरू असताना 24 तासांपैकी स्वतःसाठी किती वेळ काढता? म्हणजे काय असतं डेली रुटीन? कारण का इतकं सगळं करताय, स्वतःसाठी कधी वेळ मिळतो? मला ॲक्च्युली काय होतं आहे माहिती आहे, हे जेन्युइन अडचण आहे माझी आई झाल्यापासूनची की मला सकाळी लवकर उठायची सवय आहे 5 वाजता. ओके. तर मी लवकर उठते हा विचार करून की तेव्हा कोणी बाकी उठून मला त्रास देणार नाही. पण मी उठल्या उठल्या 10 मिनिटात माझी मुलगी उठते आणि ती सगळीकडे माझ्या मागे मागे फिरत असते. सो माझा सध्या स्वतःचा वेळ हा कमी आहे फार. सो मी काय करते की माझा जो वर्किंग आवर्स आहे त्यातले काही तास किंवा एखादा थोडा वेळ हा मी स्वतःच्या इंट्रॉस्पेक्शनसाठी देते. कारण घरी आल्यावरती सध्याची फेज माझी अशी की लहान मुलगी असल्यामुळे अनडिस्टर्ब्ड वेळ मिळत नाही. म्हणजे असं पूर्वी माझं असं एक होतं की पुस्तक घेतलं वाचायला की ते संपल्याशिवाय खाली ठेवायचं नाही, हे होतच नाही आता. सो पण वेळ काढायचा, कुठून तरी काहीतरी करून वेळ काढायचा, वेळ द्यायचा, चालू आहेत प्रयत्न. अगदीच. आणि बिझनेसमध्ये आपण नेहमीच म्हणतो टाइम इज मनी. येस. म्हणूनच छोटे छोटे प्रश्न घेऊन आले ज्याला आपण रॅपिड फायर म्हणू शकतो. ओके. पटकन उत्तर द्यायचंय. ओके. ओके. प्रयत्न करते. येस. तुमचं सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं? काय शिकला? ओव्हर कॉन्फिडन्स येतो कधी कधी. म्हणजे मी अगदी फ्रँकली इथे सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करते की आपण काहीतरी, आणि जे मी मगाशी म्हटलं ना टीमवर्कचं बद्दल बोलताना, की कधी कधी आपल्याला असं वाटतं 100% मी हा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबरच आहे आणि तो कधीतरी चुकतोच. आय थिंक समटाईम्स थोडं जास्त होतं. ओके. जेव्हा स्वतःवर विश्वास बसत नव्हता तेव्हा काय केलं? तेव्हा सगळे 2 महत्त्वाचे व्यक्ती, माझे वडील आणि माझा नवरा, यांच्याशी बोलले. तुमच्यातली बिझनेस वुमन आजही कुठे घाबरते? नाही घाबरत. तुमचं एखादं प्रेरणादायी नॉवेल किंवा बुक काही जे वाचावं प्रत्येकाने? माझ्या वडिलांचं पुस्तक आहे. म्हणजे मुलगी म्हणून नाही मी त्यांचं पुस्तक सांगत, पण एक असतो बिल्डर नावाचं पुस्तक आहे. आणि ते त्यांची 18 पुस्तकं आहेत, पण त्यातलं हे माझं आवडीचं आहे. कारण त्यामध्ये ना ते या फेजमधून गेले ना, ते पूर्ण जर्नी त्याच्यामध्ये लिहिली आहे. आणि आय थिंक दॅट्स वन ऑफ माय फेवरेट बुक्स. व्हेरी इन्स्पायरिंग. तुमचा एखादा मंत्रा इन लाईफ एक असतं ना की उसूल असतो एक, दिल की सुनो. व्यवसायात एक नो गोष्ट, म्हणजे काहीही झालं तरी माझ्या व्यवसायात ही गोष्ट मी करणार नाही. भेसळ. येस. तर आता व्हॉट नेक्स्ट? म्हणजे आता निरगुडकर फार्म्सला घेऊन व्हॉट नेक्स्ट? इतकं सगळं छान छान घडतंय, पण आता एखादं स्वप्न अजून एखादं बघायचंय किंवा पूर्ण करायचंय, तर ते काय? आता ना अंकिता कसं आहे की आम्ही मुंबई हा फोकस करून व्यवसाय करतोय. म्हणजे अर्थात आमचे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी आणि देशाच्या बाहेर सुद्धा क्लायंट्स आहेत, पण आर फोकस इज मुंबई. सो कुठेतरी मला असं वाटतं की येत्या वर्षांमध्ये आम्हाला थोडंसं आमचा फोकस एक्सपॅन्ड करायला आवडेल. अगदीच. आणि तथास्तु. हे सगळं छान होईल. एक शेवटचा प्रश्न की एखादी 17 वर्षाची मुलगी किंवा 20 वर्षाची मुलगी हा इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिलाही बिझनेस करायचा आहे किंवा तिला बिझनेस वुमन व्हायचं आहे, ती खूप प्रयत्न करते, तर तिने तिच्या भिंतीवर हे कोट लावावं जे ती उठेल तेव्हा ती बघेल, काम करताना बघेल, तर एक कोट द्यायचं असेल त्या मुलीला, तर काय द्याल? कविताच म्हणते. हा वा, जी आपली राहिलेली कविता. कोट आता मला नाही आठवते, पण सो माझी ना एक शॉर्टकट नावाची कविता आहे. ओके. शॉर्टकट नेहमी बरा वाटतो. शॉर्टकट नेहमी बरा वाटतो, सर्वांनाच तो आवडतो. आढेवेढे न घेता रस्ता कसा पटकन गाठतो. सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर्स नाहीत, कोणासाठी थांबायचेही नाही. सिग्नल नाहीत, स्पीड ब्रेकर्स नाहीत, कोणासाठी थांबायचेही नाही. गल्ली बोळातून चटकन निघून तोंड कोणाला दाखवायचे नाही. हा नाही तर तो शॉर्टकट घेऊ, आपण मनात म्हणतो. हा नाही तर तो शॉर्टकट घेऊ, आपण मनात म्हणतो.
घाईघाईच्या नादात मात्र लॉंगकट आपण टाळतोच. कुठले कुठले टर्न्स घेत गाडी वेगानं सरकते, कुठले कुठले टर्न्स घेत गाडी वेगानं सरकते, पण एक दिवशी पुढे जाऊन जबरदस्त अडकते. मग म्हणतो आपण मनात सरळच रस्ता बरा होता. मग आपण म्हणतो मनाला सरळच रस्ता बरा होता, वेळ लागला जरी जास्त तरी ओळखीचा तरी नक्कीच होता. वा, खूप मस्त. That one. आणि हे ऐकताना तुमचा कम्प्लीट प्रवास आज इंटरव्ह्यू करतानाचा सगळा माझ्या समोरून गेला. खूप छान, खूप you, मस्त. thank you. आणि खरंच गप्पा फार छान झाल्या. ज्या एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा फार छान झाल्या. मला खूप मजा आली अंकिता. आणि ना कसं आहे, प्रत्येक उद्योजिकेचं एक स्वप्न असतं की आपला फोटो मॅगझिनच्या फ्रंट पेजवर यावा किंवा एखाद्या मॅगझिनवर बिझनेस वुमेन डॉक्टर मंजिरी निरगुडकर जावं, असं एक म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न आज आम्ही थोडं आमच्या वतीने पूर्ण करतोय. मज्जा पिंक तुम्हाला एक गिफ्ट देते. आम्ही एक छोटेसे फ्रेम बनवले, हे मॅगझिन कव्हर खास तुमच्यासाठी. ओ वाव, अरे किती सुंदर आहे. आय होप तुम्हाला आवडेल. थँक्यू अंकिता आणि थँक्यू मज्जा पिंक. खूप गोड. थँक्यू सो थँक्स अ लॉट. दिस इज स्पेशल. थँक्यू. आणि हा प्रवास खरंच प्रत्येक स्त्रीला इन्स्पायर करणारा असेल. बऱ्याच अडचणी येतात, बऱ्याच, ज्या कधी इमॅजिनही करू शकत नाही. त्या अडचणींना तोंड देऊन आज एखादी व्यक्ती एखाद्या खुर्चीवर बसते तर ती काहीतरी करून येते. ती फक्त नाव चांगलं आहे, घरचं चांगलं आहे म्हणून येत नाही. ती फार मेहनत करून येते आणि ती अजूनही मेहनत करते. थँक्यू सो मच. इतक्या स्त्रियांसाठी इन्स्पिरेशन आहात आणि इथे आल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि तू उठ, लढ, शिक आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद. आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक, प्रतिभा लोखंडे. बिंग वुमनचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.